मित्रांनो, आपल्या पूर्ण भारतामध्ये इंडियन पोलीस सर्व्हिसच्या बऱ्याच प्रकारच्या रँक्स असतात आणि त्या सर्व प्रकारच्या रँक्सला आपण 3 प्रकारच्या कॅटेगरीमध्ये सहजपणे समजू शकतो। तर मग यात सर्वात पहिली कॅटेगरी आहे स्टेट पोलीस नॉन गॅजेटेड ऑफिसर्स, दुसरी कॅटेगरी आहे स्टेट पोलीस गॅजेटेड ऑफिसर्स आणि तिसरी कॅटेगरी आहे इंडियन पोलीस सर्व्हिस ऑफिसर्स। या तिन्ही कॅटेगरीमध्ये इंडियन पोलीस सर्व्हिसचे ज्युनियर पासून ते सिनियर पर्यंतचे ऑफिसर्स रँक्स इन्क्लूड असतात। तर मग या रँक्सला समजण्यासाठी आपण सुरुवात करूया स्टेट पोलीस नॉन गॅजेटेड ऑफिसर्स कॅटेगरी पासून। यात सर्वात पहिली रँक आहे पोलीस कॉन्स्टेबल। ही सर्वात बेसिक रँक आहे पोलीस फोर्स मधील। या कॉन्स्टेबलचे काम असते लॉ अँड ऑर्डर्सला मेंटेन करणे, ट्रॅफिक कंट्रोल करणे, पब्लिक प्लेसेसवर सिक्युरिटी प्रोव्हाइड करणे। हे कॉन्स्टेबल सिनियर ऑफिसर्सचे ऑर्डर्स फॉलो करतात। हे ते कॉन्स्टेबल असतात जे हेड कॉन्स्टेबल आणि एसआई यांच्या अंडरमध्ये काम करत असतात। हे कॉन्स्टेबल म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल असतात। तर मग या पोलीस कॉन्स्टेबलची जर ओळख करायची जर म्हटली तर यांच्या या प्लेन शोल्डर बॅचच्या थ्रू त्यांची ओळख केली जाते की हा एक पोलीस कॉन्स्टेबल आहे, याच्या थ्रू यांची ओळख केली जाते। याच्यानंतर जी काही पुढील रँक आहे म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल वरची जी काही रँक आहे ती म्हणजे एसपीसी म्हणजे सिनियर पोलीस कॉन्स्टेबल। ही रँक पोलीस कॉन्स्टेबल पेक्षा थोडी जास्त वर असते, म्हणजे वरची रँक असते। पोलीस विभागात काही वर्षाचे अनुभव झाल्यावर एक पोलीस कॉन्स्टेबल हा सिनियर पोलीस कॉन्स्टेबल म्हणजेच एसपीसी बनतो। सिनियर पोलीस कॉन्स्टेबल हे ज्युनियर कॉन्स्टेबलला गाईड करतात आणि जास्त जबाबदाऱ्या असलेल्या एरियामध्ये ड्युटी करत असतात। यांच्यावर हेड कॉन्स्टेबल आणि एसआई ऑफिसर असतात जे यांचे काम सुपरवाइज करत असतात। तर मित्रांनो, या एसपीसी या रँकची जर आपण ओळख करायची म्हटली तर आपण या व्ही टाईपच्या 2 लाल बॅचेसच्या थ्रू आपण यांची ओळख करू शकतो की हा एक एसपीसी म्हणजे सिनियर पोलीस कॉन्स्टेबल आहे। पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला ही रँक स्ट्रेट शोल्डर बॅच मध्ये बघायला मिळते, ज्यावर आपल्याला 2 पिवळ्या रंगाच्या पट्ट्या बघायला मिळतात। त्याच्यानंतर पुढील जी काय रँक असते ती म्हणजे हेड कॉन्स्टेबल। तर मित्रांनो बघा, हेड कॉन्स्टेबल म्हणजे हे कॉन्स्टेबलचे हेड असतात। यांचे काम असते एफआयआर्स लिहिणे, पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड मेंटेन करणे आणि क्राइम्स रिलेटेड विटनेस कलेक्ट करणे। यांच्यावर जो काही अधिकारी असतो, जो काही ऑफिसर असतो तो म्हणजे ASI ऑफिसर म्हणजे असिस्टंट सब इन्स्पेक्टर, जो की यांचे काम सुपरवाइज करत असतो। तर मित्रांनो, या हेड कॉन्स्टेबलची जर आपण ओळख जर करायची म्हटली तर आपण या हेड कॉन्स्टेबलची रँक व्ही टाईपच्या 3 लाल बॅचेसच्या थ्रू आपल्याला ही रँक आपल्याला बघायला मिळते। त्याच्या थ्रू आपण ओळखू शकतो की हा एक हेड कॉन्स्टेबल आहे। पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला ही रँक स्ट्रेट शोल्डर बॅच मध्ये बघायला मिळते, ज्याच्यावर आपल्याला 3 पिवळ्या रंगाच्या पट्ट्या बघायला मिळतात। त्याच्यानंतर पुढील जी काही रँक आहे ती म्हणजे ASI म्हणजे असिस्टंट सब इन्स्पेक्टर। तर मित्रांनो बघा, असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणजेच एसआई ही पोस्ट पोलीस दलातील थोडी सिनियर लेवलची पोस्ट आहे। हे लोक इन्व्हेस्टिगेशन मध्ये मदत करतात आणि लीगल पेपर वर्क हाताळतात। यांच्यावरचा ऑफिसर जो असतो तो म्हणजे सब इन्स्पेक्टर म्हणजेच एसआई, जो यांचे काम सुपरवाइज पण करतो आणि यांना गाईड देखील करतो। या रँकच्या खाली 2 प्रकारच्या पट्ट्या असतात, निळी आणि लाल कलरची 2 प्रकारच्या पट्ट्या आणि वरती एक स्टार दिलेला असतो, ज्याच्या थ्रू आपण सहजपणे ओळखू शकतो की हा असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणजेच एसआई ऑफिसर आहे। त्यानंतर पुढील जी काही रँक आहे ती म्हणजे सब इन्स्पेक्टर म्हणजेच एसआई। तर मित्रांनो बघा, सब इन्स्पेक्टर हे पोलीस स्टेशन मध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात। हे ऑफिसर कंप्लेंट ऐकतात, केस इन्व्हेस्टिगेशन करतात आणि चार्ज शीट प्रिपेअर करतात। यांच्यावरील जे काही ऑफिसर असतात ते म्हणजे इन्स्पेक्टर आणि असिस्टंट इन्स्पेक्टर, जे यांचे कामला चांगल्या प्रकारे सुपरवाइज करतात। या सब इन्स्पेक्टर रँकच्या खाली निळ्या आणि लाल रंगाच्या 2 पट्ट्या असतात आणि वरती 2 स्टार असतात, ज्याच्या थ्रू आपण ओळखू शकतो की हा सब इन्स्पेक्टर ऑफिसर आहे। याच्यानंतर पुढील जी काही रँक आहे ती म्हणजे असिस्टंट इन्स्पेक्टर। तर मित्रांनो बघा, असिस्टंट इन्स्पेक्टर ही पोस्ट फक्त महाराष्ट्रातच आहे। हे अधिकारी सिनियर इन्स्पेक्टरला मदत करतात आणि स्पेशल केसेसला हँडल करतात। यांच्यावर जो काही ऑफिसर असतो तो म्हणजे इन्स्पेक्टर असतो, जो यांचे कामला चांगल्या प्रकारे सुपरवाइज पण करतो आणि यांना गाईड देखील करतो। या रँकच्या खाली लाल कलरची एक पट्टी असते आणि वरती 3 स्टार असतात, ज्याच्या थ्रू आपण सहजपणे ओळखू शकतो की हा असिस्टंट इन्स्पेक्टर आहे। मित्रांनो, याच्यानंतर पुढील जी काही रँक आहे ती म्हणजे इन्स्पेक्टर रँक। तर मग आतापर्यंत आपण जिथे पण रँक्स पाहिल्या तर मग त्या रँक्स वरील सर्वात सिनियर जी काही रँक्स असते ती म्हणजे इन्स्पेक्टर रँक असते। तर मित्रांनो बघा, इन्स्पेक्टर हे पोलीस स्टेशनचे हेड असतात।
हे ऑफिसर्स संपूर्ण पोलीस स्टेशनला मॅनेज करतात आणि गंभीर इन्व्हेस्टिगेशन लीड करतात. यांच्यावर जे काही ऑफिसर असतात ते हायर ऑफिसर्स असतात, जसे की एसपी मीन्स सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस आणि डीएसपी म्हणजेच डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. हे दोन्ही ते ऑफिसर असतात जे या इन्स्पेक्टरचे कामांना चांगल्या प्रकारे सुपरवाइज करतात आणि पुढे गाईड देखील करतात. तर मग या पोलीस इन्स्पेक्टरच्या रँकच्या खाली निळ्या आणि लाल कलरच्या 2 पट्ट्या असतात आणि वरती 3 स्टार दिलेले असतात, ज्याच्या थ्रू आपण ओळखू शकतो की हा पोलीस इन्स्पेक्टर आहे. याच्यानंतरची जी काही कॅटेगरी आहे ती म्हणजे स्टेट पोलीस गॅजेटेड ऑफिसर्स. याच्यामध्ये सर्वात पहिली रँक आहे डीएसपी अँड एसीपी. डीएसपी म्हणजे डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस आणि एसीपी म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. तर मित्रांनो, बघायला गेले तर या दोन्ही रँक्स इक्वल असतात. यांच्यामध्ये फरक फक्त एवढाच आहे की ज्या पण मेट्रो सिटीज असतात, जसे की दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कलकत्ता यांसारख्या सिटीज मध्ये कमिशनर रँक्स असते, म्हणजेच कमिशनर ऑफिसर असतात. म्हणून या एरियामधील पोलीस स्टेट मधून थोडे वेगळे असतात आणि तसेच यांच्या रँक्सच्या फुल फॉर्म मध्ये आपल्याला कमिशनर हा वर्ड नक्कीच आपल्याला बघायला मिळतो. तर मग या डीएसपी आणि एसीपी यांचे मुख्य काम जर बघायला गेलं तर या लॉ अँड ऑर्डर्सला मेंटेन करणे, पोलीस फोर्सला लीड करणे आणि मोठ्या क्राईमच्या इन्व्हेस्टिगेशनला सुपरवाइज करणे इत्यादी प्रकारचे काम या रँक्सच्या अंडरमधील ऑफिसर्सचे असते. तर मग डीएसपी आणि एसीपी यांच्या अंडरमध्ये सब इन्स्पेक्टर आणि त्याच्या खालील जे काही रँक्सचे अधिकारी असतात, ऑफिसर्स असतात, ते डीएसपी आणि एसीपी यांच्या अंडरमध्ये काम करतात. या रँकची जर ओळख जर बघायला गेली तर यांच्या शोल्डरवर 3 स्टार असतात, ज्याच्या थ्रू आपण ओळखू शकतो की हा डीएसपी किंवा एसीपी ऑफिसर आहे. तरी पण माहिती आहे की तुम्ही या दोन्ही पोस्ट विषयी तरी पण कन्फ्युज असाल, तर मग या टॉपिकवर मी पुढे व्हिडिओ नक्कीच आणणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ जर लेट पाहत असाल तर मग ती व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्ट मध्ये नक्कीच चेक करायची आहे. याच्यानंतर पुढील जी काय रँक आहे ती म्हणजे एडीएल एसपी अँड एडीएल डीसीपी. एडीएल एसपी म्हणजे ऍडिशनल सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. त्यानंतर मग एडीएल डीसीपी म्हणजे ऍडिशनल डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस. तर मित्रांनो, ऍडिशनल एसपी आणि ऍडिशनल डीसीपी या दोन्ही रँक पण इक्वल रँक असतात. तर मित्रांनो, यांचे काम असते जिल्हा स्तरावर पोलीस स्ट्रॅटेजीला विकसित करणे, पब्लिक सेफ्टीसाठी इन्व्हेस्टिगेशन लीड करणे आणि डीएसपी आणि एसीपी यांना असिस्ट करणे. यांच्या अंडरमध्ये डीएसपी, एसीपी आणि त्यांच्या खालच्या रँक्सचे जे काही ऑफिसर असतात ते यांच्या अंडरमध्ये काम करतात. तर मग या रँकवर म्हणजे या प्लेन बॅच रँकवर एक अशोक चिन्ह असतो, ज्याच्या थ्रू आपण ओळखू शकतो की हे ऍडिशनल एसपी ऑफिसर आहेत किंवा ऍडिशनल डीसीपी ऑफिसर आहेत. तर मित्रांनो, या जे काही इक्वल पोस्ट आहेत त्यांच्याशी रिलेटेड बॅटल कंपॅरिझन मी व्हिडिओ पुढे आणणारच आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि तुम्ही जर ही व्हिडिओ लेट पाहत असाल तर मग त्याच्यासाठी तुम्ही प्लेलिस्ट चेकआउट करू शकतात. काय सांगतात की त्या व्हिडिओज ऑलरेडी अवेलेबल असतील प्लेलिस्ट मध्ये. त्याच्यानंतर पुढची जी काय रँक आहे ती म्हणजे एसपी अँड डीसीपी. एसपी मीन्स सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस आणि डीसीपी म्हणजे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस. तर मित्रांनो, एसपी आणि डीसीपी या दोन्ही पण पोस्ट समान आहेत, इक्वल आहेत, जसे की आपण मागे पाहिले. तर मित्रांनो, एसपी ही पोस्ट जिल्हा पोलीस दलाच्या प्रमुखाची असते, तर डीसीपी ही पोस्ट महानगरीय क्षेत्रातील पोलीस दलाच्या प्रमुखाची असते. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य असा की एसपी आणि डीसीपी हे पोलीस दलाचे हेड असतात. त्यांचे काम असते संपूर्ण पोलीस दलाला मॅनेज करणे, पॉलिसीजचे डिसिजन घेणे आणि हाय प्रोफाईल केसेसची देखरेख करणे. तर मग यांच्या अंडरमध्ये ऍडिशनल एसपी आणि ऍडिशनल डीसीपी आणि यांच्या खालील जे काही रँक्सचे ऑफिसर असतात ते ऑफिसर एसपी आणि डीसीपी यांच्या अंडरमध्ये काम करतात. या रँकमध्ये खालच्या बाजूला एक स्टार आणि त्याच्यावरती अशोक चिन्ह दिलेला असतो, ज्याच्या थ्रू आपण ओळखू शकतो की ही रँक एसपी किंवा डीसीपी ऑफिसरची रँक आहे. त्याच्यानंतर पुढील जी काय रँक आहे ती म्हणजे एसएसपी म्हणजे सिनियर सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. तर मित्रांनो, एसएसपी हे मोठ्या आणि महत्वाच्या जिल्ह्यांचे संचालन करत असतात. ही रँक एसपी पेक्षा वरच्या स्थानावर असते आणि यांच्या अंडरमध्ये जे काही अधिकारी येतात ते म्हणजे एसपी, ऍडिशनल एसपी आणि यांच्या खालील रँक्सचे ऑफिसर्स असतात, जे एसएसपी म्हणजे सिनियर सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस यांच्या अंडरमध्ये काम करतात. या एसएसपी ऑफिसरचे काम असते लॉ एन्फोर्समेंटचे ओव्हरसीज करणे आणि पब्लिक ऑर्डर्सला मेंटेन करणे. यांच्या रँकमध्ये खालच्या बाजूला 2 स्टार आणि त्यांच्या वरती एक अशोक चिन्ह दिलेला असतो, त्याच्या थ्रू आपण ओळखू शकतो की हा सिनियर सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजेच एसएसपी ऑफिसर आहे. याच्यानंतर पुढची जी काही कॅटेगरी येते ती म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस ऑफिसर्स. या कॅटेगरीमध्ये स्पेशली आयपीएस ऑफिसर्सच्या रँक्स येतात.
तर मग IPS ऑफिसर मध्ये येणाऱ्या रँक्सची ओळख ही असते की त्यांच्या खांद्यावर स्टेटचे नाव लिहिलेले दिसत नाही, त्या जागी IPS हे लिहिलेले आपल्याला बघायला मिळते। तर मग ज्या वेळेस एक IPS ऑफिसरची ट्रेनिंग असते तर मग त्यावेळेस ट्रेनिंगच्या वेळेस त्यांची सर्वात पहिली जी काय रँक असते ते म्हणजे ASP म्हणजेच असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस। यात IPS ऑफिसरची ट्रेनिंग 2 वर्षाची असते, ऑलमोस्ट 2 वर्षाची असते। त्याच्यामध्ये फर्स्ट इयर ट्रेनिंग मध्ये त्यांच्या शोल्डरवर 1 स्टार आणि खाली IPS हे लिहिलेले असते। त्यानंतर मग सेकंड इयर ट्रेनिंग मध्ये त्यांच्या शोल्डरवर 2 स्टार आणि खाली IPS हे लिहिलेले असते। तर मग याच्यावरून तुम्हाला समजून गेलेले असेल की ASP ही IPS ऑफिसरची सर्वात पहिली पोस्टिंग असते। तर मग ASP ला ट्रेनिंग नंतर फील्ड मध्ये पाठवले जाते, जेथे ते लॉ अँड ऑर्डर, क्राईम प्रिव्हेन्शन आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये सिनियर ऑफिसर्सची मदत करतात। त्यांच्या अंडर मध्ये सामान्य पोलीस स्टेशनचे स्टाफ काम करत असतात आणि हे स्वतः SP च्या अंडर मध्ये काम करतात। SP मीन्स सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस। याच्यानंतर पुढील जी काय रँक येते ती म्हणजे DSP अँड ACP। DSP मीन्स डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस आणि ACP म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस। तर मित्रांनो, जसं की आपण पहिले पण बऱ्याच प्रकारच्या इक्वल रँक पाहिल्या, तर मग त्याच प्रकारे या दोन्ही रँक पण इक्वल मानल्या जातात। DSP ही पोस्ट राज्य पोलीस सेवेत असते, तसेच ACP ही पोस्ट शहरी भागातील पोलीस आयुक्तालयात असते। तर मग DSP ची जर गोष्ट केली तर DSP हे राज्य पोलीस सेवेतून येतात किंवा ते IPS अधिकारी पण असू शकतात। हे अधिकारी जिल्हा स्तरावर लॉ इन्फोर्समेंट, क्राईम इन्व्हेस्टिगेशन सुपरवाइज करतात। यांच्या अंडर मध्ये लोकल पोलीस स्टेशनचे अधिकारी काम करत असतात आणि हे स्वतः ADL SP म्हणजेच ऍडिशनल सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस यांच्या अंडर मध्ये हे स्वतः काम करत असतात। तसेच याच्यानंतर ACP ची जर गोष्ट केली तर ACP हे शहरी भागातील पोलीस आयुक्तालयात काम करत असतात आणि त्यांच्या अंडर मध्ये शहरी पोलीस स्टेशनचे अधिकारी काम करत असतात। ACP हे देखील जिल्हा स्तरावर लॉ इन्फोर्समेंट आणि क्राईम इन्व्हेस्टिगेशन सुपरवाइज करतात, पण ते पण मुख्य शहरी भागातील कामे पाहतात। तर मग या ACP च्या अंडर मध्ये शहरी पोलीस स्टेशनचे अधिकारी काम करत असतात आणि हे स्वतः ADL SP च्या अंडर मध्ये काम करत असतात। याच्यानंतर पुढची जी काय रँक येते ती म्हणजे ADL SP आणि ADL DCP। ADL SP म्हणजे ऍडिशनल सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस आणि ADL DCP म्हणजे ऍडिशनल डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस। तर मित्रांनो, या दोन्ही ज्या काही पोस्ट आहेत या जिल्हा पातळीवर काम करत असतात। ADL SP जिल्ह्यात काम करतात आणि जेव्हा SP म्हणजे सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस हे उपस्थित नसतात तेव्हा त्यांच्या जबाबदाऱ्या ऍडिशनल SP पाहतात, म्हणजे ADL SP पाहतात। हे अधिकारी मोठे केसेसची इन्व्हेस्टिगेशन करण्यात आणि लॉ अँड ऑर्डर्सला मेंटेन करण्यात मदत करतात। यांच्या अंडर मध्ये DSP म्हणजेच डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस आणि यांच्या खालील जे काही रँक्सचे अधिकारी असतात, ऑफिसर्स असतात, ते यांच्या अंडर मध्ये काम करतात आणि हे सर्व SP च्या अंडर मध्ये काम करतात। त्यामुळे ऍडिशनल SP हे SP च्या उपस्थित नसल्यावर त्यांची कामे पाहतात आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकरणांची चौकशी व शांतता राखण्याचे काम करतात। तसेच यांच्या खाली DSP आणि इतर ज्युनियर ऑफिसर्स पण काम करतात। याच्यानंतर पुढची जी काय रँक आहे ती म्हणजे SP अँड DCP। SP म्हणजे सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस आणि DCP म्हणजे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस। ही दोन्ही पोस्ट पण इक्वल पोस्ट आहेत, ज्या जिल्हा किंवा शहराच्या पोलीस फोर्सचे हेड असतात। SP हे जिल्ह्याच्या किंवा शहराच्या पोलीस फोर्सचे मुख्य अधिकारी असतात आणि त्यांचे काम जर बघायला गेले तर ते म्हणजे लॉ अँड ऑर्डर्सला मेंटेन करणे, क्राईम कंट्रोल करणे, त्यानंतर मग पब्लिक सेफ्टी इन्शुअर करणे। यांच्या अंडर मध्ये ऍडिशनल SP आणि DSP हे अधिकारी आणि यांच्या खालील जे काही रँक्सचे अधिकारी असतात ते अधिकारी यांच्या अंडर मध्ये काम करतात आणि हे स्वतः SSP म्हणजे सिनियर सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस यांच्या अंडर मध्ये हे स्वतः काम करतात। तर मित्रांनो, सोप्या भाषेत जर सांगण्यात म्हटले तर मग SP हे जिल्ह्याच्या किंवा शहराच्या पोलीस फोर्सचे मुख्य अधिकारी असतात आणि त्यांच्या अंडर मध्ये इतर अधिकारी काम करतात। याच्यानंतर पुढील जी काही सिनियर रँक येते ती म्हणजे SSP म्हणजे सिनियर सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस। तर मित्रांनो, SSP हे मोठे जिल्हे किंवा मोठे शहरांसाठी जबाबदार असतात, जसं की हे अधिकारी स्ट्रॅटेजी प्लॅनिंग, ऑपरेशनचे नेतृत्व करणे आणि हाय प्रोफाईल केसेसची काळजी घेणे यांसारख्या मोस्ट इम्पॉर्टंट कामांसाठी ते स्वतः जबाबदार असतात। यांच्या अंडर मध्ये SP, ऍडिशनल SP आणि इतर खालचे रँक्सचे जे काही ऑफिसर्स असतात ते ऑफिसर्स यांच्या अंडर मध्ये काम करतात आणि हे स्वतः म्हणजे SSP ऑफिसर स्वतः DIG च्या अंडर मध्ये काम करतो। DIG म्हणजेच डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल, जी की आपली पुढील रँक आहे, सिनियर रँक। मग आपली पुढील जी काय रँक आहे ती म्हणजे DIG। DIG म्हणजे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस।
तर मग DIG हे एका झोन किंवा रेंजसाठी जबाबदार असतात। हे अधिकारी अनेक जिल्ह्यांच्या पॉलिसिंग स्ट्रॅटेजी तयार करतात, त्यांचे सुपरविजन करतात, यांसारखी कामे ते पाहतात। यांच्या अंडरमध्ये SSP म्हणजे सिनियर सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस आणि त्यांच्या खालील रँक्सचे ऑफिसर्स काम करतात। आणि हे टोटल सर्वजण IGP म्हणजेच इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस यांच्या अंडरमध्ये हे टोटल सर्वजण काम करतात। आता पुढील जी काय रँक आहे ती म्हणजे IGP इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस। तर मित्रांनो, IGP हे अधिकारी एका स्टेटच्या अनेक झोन किंवा रेंजसाठी जबाबदार असतात। हे अधिकारी स्टेट लेवल पॉलिसी फॉर्म्युलेशन आणि इम्प्लिमेंटेशन मध्ये सहभागी असतात। यांच्या अंडरमध्ये DIG म्हणजेच डेप्युटी इन्स्पेक्टर ऑफ जनरल आणि त्यांच्या खालील रँक्सचे ऑफिसर्स काम करतात। आणि हे टोटल सर्वजण ADGP म्हणजेच ऍडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांच्या अंडरमध्ये काम करतात। तर मग याच्यानंतर पुढील जी काय रँक आहे ती म्हणजे ADGP म्हणजेच ऍडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस। तर मित्रांनो, ADGP हे स्टेट लेवलवर स्पेशल टास्क आणि डिपार्टमेंट हाताळतात। हे अधिकारी पॉलिसी मेकिंग, प्लॅनिंग आणि कोऑर्डिनेशन मध्ये एक सिनियर रोल प्ले करतात। यांच्या अंडरमध्ये IGP आणि इतर खालच्या रँक्सचे ऑफिसर्स काम करतात। आणि हे टोटल सर्वजण DGP म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांच्या अंडरमध्ये काम करतात। याच्यानंतर पुढील जी काही सर्वात सिनियर जी काय रँक येते ती म्हणजे DGP डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस। हे अधिकारी स्टेट पोलीस फोर्सचे सर्वात वरिष्ठ अधिकारी असतात। त्यांचे काम असते एंटायर स्टेट पोलीस फोर्सचे नेतृत्व करणे, पॉलिसी डिसिजन घेणे, स्टेटची इंटरनल सिक्युरिटी सुनिश्चित करणे, यांसारखे बऱ्याच प्रकारचे कामे आणि जबाबदाऱ्या त्यांच्या असतात। तर मग यांच्या अंडरमध्ये ADGP म्हणजेच ऍडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आणि त्यांच्या खालील रँक्सचे ऑफिसर्स काम करतात। म्हणजे या संपूर्ण पोलीस फोर्सचे सर्वात मोठे हेड जे असतात ते म्हणजे DGP असतात। या DGPला स्टेट पोलीस चीफ पण म्हटले जाते। आणि एका स्टेटमध्ये एकापेक्षा जास्त DGP सुद्धा असू शकतात, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे। तर मित्रांनो, आय होप की आता तुम्हाला समजून गेलेले असेल की इंडियन पोलीस सर्व्हिस मध्ये किती रँक्स असतात, कोणकोणत्या रँक्स असतात, कोणकोणत्या रँक्सवर कोणकोणते अधिकारी असतात, त्यांचे जॉब रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्च्युअल मध्ये काय असते, या सर्व गोष्टींचे नॉलेज तुम्हाला या व्हिडिओच्या थ्रू नक्कीच मिळालेले असेल। आणि ज्या काही इक्वल पोस्ट आहेत त्यांच्याशी रिलेटेड बॅटल कंपॅरिझन मी पुढे नक्कीच घेऊन येणार आहे। तर मग तुम्हाला कोणत्या इक्वल पोस्टशी रिलेटेड बॅटल कंपॅरिझन पाहिजे ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे। आणि मी पुढे चांगल्या प्रकारे रिसर्च करून बेटर अजून चांगल्या प्रकारच्या ज्या काही आर्टिकल्स आहेत ते चांगल्या प्रकारे रिसर्च करून पुढे नक्कीच एक परफेक्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। या व्हिडिओमध्ये जर काही चुका जर झालेल्या असतील तर मग त्यातून मला कमेंट करून नक्कीच सांगायच्या आहेत। चला तर मग भेटूया अजून पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून चांगल्या नवीन टॉपिक विषयी। चला तर मग तोपर्यंत गुड बाय, जय हिंद अँड जय भारत।